नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर SR शेळके। आज आपण प्रोफेशनल फर्म्स अकाउंट ह्या चॅप्टरवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेत आहोत। तो प्रॉब्लेम मी आपणाला वाचून दाखवतो। आत्तापर्यंत जे प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत ते एकच सॉलिसिटर होते आणि त्यासंबंधीचे प्रॉब्लेम होते। आता या ठिकाणी भागीदारी संस्था आहे यांची, आणि भागीदारी संस्थेमध्ये हे वकिली व्यवसाय त्या ठिकाणी चालवतात। अशा परिस्थितीमध्ये भागीदारी संस्थेवर आधारित हा प्रॉब्लेम आहे। ममता अँड नेहा आर सॉलिसिटर्स प्रॅक्टिसिंग इन पार्टनरशिप. देअर ट्रायल बॅलन्स ॲट द एंड ऑफ फर्स्ट इयर ऑफ देअर प्रॅक्टिस ऑन 31 March 2018 was as follows. ट्रायल बॅलन्स पर्टिक्युलर डेबिट क्रेडिट रुपीज. ममताज कॅपिटल 60,000, नेहाज कॅपिटल 90,000, ममताज ड्रॉइंग 15,000, नेहाज ड्रॉइंग 21,000. ऑफिस सॅलरीज 18,000, ऑफिस रेंट 13,200, ऑफिस एक्सपेन्सेस 11,100, ऑफिस फर्निचर 66,000, लायब्ररी बुक्स 30,000, बिल ऑफ कॉस्ट रेंडर्ड 93,000, डेटर्स फॉर डिस्बर्समेंट 10,200, डेटर्स फॉर कॉस्ट 27,000, क्रेडिटर फॉर एक्सपेन्सेस 1,500, क्लाइंट डिपॉझिट 7,500, पेटी कॅश 1,200, बँक बॅलन्स क्लाइंट 7,200, बँक बॅलन्स ऑफिस 31,800, टोटल ऑफ बोथ साइड 2,52,000. अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे आणि याच्यावर ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्या ॲडजस्टमेंट अशा: नंबर 1, वर्क इन प्रोग्रेस ऑन 31 March was valued at ₹7,200. Number 2, right of depreciation on office furniture and library books at 10%. Number 3, allow interest on partners capital at 5% per annum. Number 4, Mamta is entitled to a salary of ₹9,000 per annum. It is to be debited to Neha. Number 5, partner share profit equally. Prepare number 1, profit and loss account for the year ended 31 March 2018, and 2, balance sheet as on that date. अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे। सोल्यूशन करताना मी या ठिकाणी इन द बुक्स ऑफ ममता अँड नेहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट या ठिकाणी ओपन केलेलं आहे 31/3/2018 रोजी संपणाऱ्या वर्षासाठी। तर आता आपण प्रॉब्लेम सोडत असताना यामधले एक एक आयटम या ठिकाणी घेऊया। ममताज कॅपिटल दिलेलं आहे। पहा, ममताचं कॅपिटल दिलेलं आहे। बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्या। या ठिकाणी ममताज कॅपिटल आहे 60,000। त्यानंतर नेहाज कॅपिटल नेहाचं कॅपिटल आहे 90,000। तर अशा पद्धतीने यांचं कॅपिटल घेतलेलं आहे। त्यानंतर त्यांचं ड्रॉइंग आहे। तर हे ड्रॉइंग यामध्ये लिहा। इथं ड्रॉइंग ममताचं ड्रॉइंग आहे 15,000। हे आपल्याला मायनस करावं लागेल। त्यानंतर नेहाचं ड्रॉइंग आहे 21,000। हे आपल्याला मायनस करायचे। त्यानंतर ऑफिस सॅलरीज 18,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला
ऑफिस सॅलरी 18,000. त्यानंतर ऑफिस रेंट 13,200. 13,200 ऑफिस रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस 11,100 टू ऑफिस एक्सपेन्सेस 11,100. त्यानंतर ऑफिस फर्निचर दिलेलं आहे 66,000. बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्या. फर्निचर 66,000. याच्यावर एक ॲडजस्टमेंट आहे डिप्रिशिएशन. ते डिप्रिशिएशन घ्या 10%. डिप्रिशिएशन 10%. 66,000 मधून 6,600 आपण मायनस केले तर इतर राहतील 59,400 रुपये. ते डिप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू डिप्रिशिएशन ऑन फर्निचर 6,600 रुपये. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा ऑफिस फर्निचरच्या नंतर लायब्ररी बुक्स 30,000. असेट साईडला घ्या लायब्ररी बुक्स. याच्यावर सुद्धा आपणाला 10% डिप्रिशिएशन आकारायचं आहे म्हणून मायनस डिप्रिशिएशन 10%. 3,000 रुपये डिप्रिशिएशन होईल. त्याच्यातून मायनस करा 27,000 बाहेरच्या कॉलममध्ये लिहायचे आणि ते 3,000 या ठिकाणी लायब्ररी बुक्स म्हणून लिहा. डिप्रिशिएशन ऑन लायब्ररी बुक्स ₹3,000. तर हे अशा पद्धतीने आपण डिप्रिशिएशन आकारलेलं आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा बिल ऑफ कॉस्ट रेंडर्ड म्हणजे यांनी जी सेवा यांच्या क्लायंटला प्रदान केलेली आहे त्या सेवेबद्दल यांना 93,000 एवढं इन्कम या ठिकाणी झालेलं आहे. तर या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बिल ऑफ कॉस्ट रेंडर्ड बिल्स ऑफ कॉस्ट रेंडर्ड 93,000. चालू वर्षामध्ये यांनी जी काही क्लायंटची सेवा केलेली आहे किंवा केस जिंकलेले आहेत त्याबद्दल यांना 93,000 रुपये उत्पन्न मिळालेलं आहे. त्यानंतर डेटर्स फॉर डिस्बर्समेंट अकाउंटला 10,200 रुपये. ट्रायल बॅलन्सला जेवढे दाखवले तेवढेच आहेत. तर पहिलं वर्ष असल्यामुळे या ठिकाणी घ्या डेटर्स फॉर डिस्बर्समेंट असेट साईडला. ₹10,200 डेटर्स फॉर डिस्बर्समेंट 10,200. त्यानंतर पुढचा आयटम आहे पहा डेटर्स फॉर कॉस्ट 27,000 म्हणजे ही क्लायंटकडून येणारी रक्कम आहे. डेटर्स फॉर कॉस्ट 27,000 ही कस्टमरकडून किंवा डेटर्सकडून येणे असलेली रक्कम आहे म्हणून आपण ती ॲसेट साईडला दाखवलेली आहे. तर अजून ती रक्कम प्राप्त झालेली नाही आलं लक्षात. म्हणून त्याबद्दल आपल्याला काय करावं लागते रिझर्व करावं लागते तयार. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी घ्या रिझर्व फॉर अनरिअलाइज्ड कॉस्ट
नंबर 2 टू रिझर्व फॉर अनरिअलाइज्ड कॉस्ट. तर हे 27,000 रुपये या ठिकाणी घ्या. 27,000. आणि चालू वर्षामध्ये वर्क इन प्रोग्रेस म्हणून दिलेलं आहे पहा ॲडजस्टमेंटमध्ये. वर्क इन प्रोग्रेस ऑन 31 मार्च वॉज व्हॅल्यूड ॲट 7,200. म्हणजे चालू वर्षामध्ये 7,200 रुपयाचं काम हे प्रगतीपथावर आहे. 7,200 रुपये ते काम पूर्ण झालं की मिळणार आहेत, परंतु आता ते मिळालेले नाहीत, म्हणून ते 7,200 यामध्ये ॲड करा. ही कस्टमरकडून येणे असलेली रक्कम आहे. 27,000 अधिक 7,200 म्हणजे ही टोटल कॉस्ट किती होईल? 34,200 रुपये. आलं लक्षात. आता हे रिझर्व आहे. रिझर्व असल्यामुळे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला याची दुसरी नोंद होईल पहा या ठिकाणी. तर रिझर्व फॉर अनरिअलाइज्ड कॉस्ट म्हणून या ठिकाणी घ्या. रिझर्व फॉर अनरिअलाइज्ड कॉस्ट 34,200 रुपये. आणि आपण हे जे वर्क इन प्रोग्रेस म्हणून दिलेले आहेत 7,200, आता हे पक्षकाराकडून येणे असल्यामुळे आपण या ठिकाणी ते ॲड केलेले आहेत. रिझर्व निर्माण करताना ह्या 27,000मध्ये आपण ते ॲड करून हे रिझर्व बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला एवढी रक्कम या ठिकाणी दाखवलेली आहे. तर आता हे वर्क इन प्रोग्रेस हे चालू वर्षाचं उत्पन्न आहे, परंतु ते प्रत्यक्ष मिळालेलं नाही. प्रत्यक्ष मिळालेलं उत्पन्न किती आहे? 93,000 आहे. अजून 7,200 रुपये आपणाला येणं बाकी आहे, म्हणून या ठिकाणी घ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस 7,200 रुपये. आणि याचा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला परिणाम होईल. या ठिकाणी घ्या वर्क इन प्रोग्रेस 7,200. ॲडजस्टमेंट म्हणून याचे हे दोन परिणाम झालेले आहेत. एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आता जशी ही डेटर फॉर कॉस्ट 27,000 रुपये म्हणजे क्लायंटकडून येणे रक्कम आहे, तशी ही 7,200 सुद्धा येणे रक्कम आहे, म्हणून त्याबद्दल आपण या ठिकाणी रिझर्व तयार केलेला आहे. म्हणजे ह्या 7,200चे या ठिकाणी जवळपास तीन परिणाम झालेले आहेत पहा. इथं एक म्हणजे क्रेडिट साईडला एक, असेट साईडला आणि ह्या रिझर्वमध्ये ॲड झालेला आहे. आणि मग हे रिझर्व आपण लॅबिलिटी साईडला घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे वर्क इन प्रोग्रेसची नोंद आपण या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे क्रेडिटर फॉर एक्सपेन्सेस. क्रेडिटर फॉर एक्सपेन्सेस 1,500 लॅबिलिटीला घ्या. क्रेडिटर फॉर एक्सपेन्सेस 1,500. क्रेडिटर फॉर एक्सपेन्सेस 1,500. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा क्लायंट डिपॉझिट. क्लायंटने आपल्याकडे डिपॉझिट केलेली आहे 7,500 रुपये रक्कम ॲडव्हान्समध्ये. काही क्लायंटकडून ॲडव्हान्समध्ये आपणाला फीस मिळते की साहेब माझी फीस ॲडव्हान्स घ्या पण माझी केस लढा, किंवा माझ्या वतीने तुम्ही ही केस लढली पाहिजे, अशी काही क्लायंटकडून आपणाला म्हणजे त्या सॉलिसिटरना म्हणजे विनंती केली जाते. आणि ती रक्कम 7,500 रुपये या ठिकाणी आहे. 7,500 रुपये ॲडव्हान्समध्ये त्यांना मिळालेले आहेत. जोपर्यंत ती केस पूर्ण होत नाही तोपर्यंत ती देयता असते, म्हणून लॅबिलिटी साईडला आपण ते घेतलेलं आहे. त्यानंतर आहे पहा पेटी कॅश 1,200.
पेटी कॅश असेट साईडला 1200 पेटी कॅश आहे. त्यानंतर पुढे दिले बँक बॅलन्स म्हणजे कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक यामध्ये क्लायंट आणि ऑफिस. क्लायंटचं बॅलन्स आहे 7500 आणि ऑफिसचं बॅलन्स आहे 31800. तर पहा, अशा पद्धतीने आपण ट्रायल बॅलन्समध्ये जेवढे काही आयटम्स दिलेले आहेत त्या सर्व आयटम्सची या ठिकाणी नोंद घेतलेली आहे. काही ॲडजस्टमेंट राहिलेले आहेत, त्या ॲडजस्टमेंट बघू. ॲडजस्टमेंट नंबर आपण 1 कन्सिडर केलेली आहे. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंद घेतली आणि असेट साईडला त्याची नोंद घेतलेली आहे वर्क इन प्रोग्रेसचे. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट डिप्रिशिएशनची आहे, ती आपण सोडवलेली आहे. त्यानंतर नंबर 3 अलाउ इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 5% पर ॲनम. तर पहा, पार्टनरचं जे काही कॅपिटल आहे त्या कॅपिटलवर या ठिकाणी 5% त्यांना व्याज मिळणार आहे. हे त्यांचं उत्पन्न आहे. तर ममताच्या कॅपिटलवर इंटरेस्ट 5%, 5×30 3,000 रुपये यांना व्याज मिळेल, ते त्यांचं उत्पन्न आहे. त्यानंतर नेहालासुद्धा काय होईल, इंटरेस्ट मिळणार आहे. इंटरेस्ट 5%, 5×9=45 म्हणजे 4,500 रुपये नेहाला व्याज मिळेल त्यांच्या भांडवलावर. हे त्या भागीदाराचं इन्कम आहे, परंतु भागीदारी संस्थेच्या दृष्टीने तो खर्च आहे. खर्च आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल या ठिकाणी ममताला मिळाले 3,000 आणि नेहाला 4,500 असे हे 7,500 रुपये भागीदारी संस्थेचा तो खर्च आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण ते घेतलेलं आहे. आणि त्याचे 2 परिणाम, भांडवलामध्ये एक ॲड झालेला आहे आणि दुसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा, ममता इज एंटायटल्ड टू अ सॅलरी ऑफ ₹9,000 पर ॲनम. इट इज टू बी डेबिटेड टू नेहा. तर पहा, ममता ही भागीदार आहे, तर यांना 9,000 रुपये वेतन दिलं जाणार आहे. कारण ती ॲक्टिव्ह पार्टनर असेल कदाचित, म्हणून ममताला या ठिकाणी 9,000 रुपये वेतन दिलेलं आहे. आणि हे वेतन नेहाने दिलेलं आहे. आलं लक्षात, नेहा ही ॲक्टिव्ह पार्टनर नाही, परंतु दोघीच्या वतीने ममता त्या ठिकाणी काम करते आणि ममताला वेतन दिलं जाते. नेहा कधीतरी भागीदारी संस्थेमध्ये येते, जास्त वेळ ती देऊ शकत नाही, त्यामुळे तर हे 9,000 रुपये ममताला मिळालेले आहेत, म्हणून तिचं हे उत्पन्न आहे. म्हणून ममताच्या कॅपिटलमध्ये सॅलरी ॲड करा 9,000 रुपये. आता ही सॅलरी कुणी दिलेली आहे, नेहानी दिलेली आहे, म्हणून नेहाच्या कॅपिटलमधून ही वजा होईल. आलं लक्षात, नेहाच्या कॅपिटलमधून वजा होईल. म्हणून या ठिकाणी लिहा सॅलरी दिलेली आहे पहा 9,000. 9,000 इथे वाटल्यास असं लिहा सॅलरी टू ममता. सॅलरी टू ममता हे 2 आयटम मायनस होणारे आहेत, म्हणून आपण ते शेवटी घेतलेले आहेत. त्यानंतर ह्या 9,000चे 2 परिणाम झालेले आहेत. एक, ममताच्या भांडवलामध्ये 9,000 रुपये ॲड झालेत आणि नेहाच्या भांडवलामधून ते वजा होणार आहेत. असे 2 परिणाम त्या ठिकाणी झालेले आहेत. त्यानंतर
शेवटी दिलेला आहे पहा, पार्टनर शेअर प्रॉफिट इक्वली. जो काही नफा होणार आहे त्यांना तो नफा ते समप्रमाणामध्ये त्या ठिकाणी विभागून घेणार आहेत. समप्रमाण आहे, आलं लक्षात. अशा पद्धतीने ह्या प्रॉब्लेममधले जे काही आयटम्स आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता आपण बेरीज करूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची. पहिल्यांदा $1,02,000 एवढी बेरीज आलेली आहे. 1,02,000. आता या ठिकाणी प्रॉफिट किती आलेलं आहे आता ते आपल्याला काढावं लागेल पहा. तर या ठिकाणी मी लिहितो टू नेट प्रॉफिट तर या ठिकाणी त्यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण इक्वल आहे. इक्वली शेअर. तर आता या ठिकाणी घ्या ममता आणि नेहा यांच्या हिश्श्याला किती प्रॉफिट येतो तो पहिल्यांदा आपण या ठिकाणी काढू. तर तो एकूण टोटल प्रॉफिट या ठिकाणी आलेला आहे पहा ₹6,600. 6,600 म्हणजे ममताच्या हिश्श्याला आले 3,300 आणि नेहाच्या हिश्श्याला आले 3,300. आलं लक्षात. इक्वल प्रमाणामध्ये आपण त्याची विभागणी केलेली आहे. 6,600 हा एकूण नेट प्रॉफिट झाला. समप्रमाणात त्याची विभागणी दोन्ही भागीदारामध्ये केल्यावर 3,300 एवढं त्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी घ्या प्लस नेट प्रॉफिट. ममताचा नेट प्रॉफिट आहे पहा 3,300. आता ह्याच्यातून यांची बेरीज करा पहिल्यांदा. 75,300 एकूण यांचं उत्पन्न झालेलं आहे. तर याच्यातून ही जी ड्रॉईंग आहे ती ड्रॉईंग मायनस करा. म्हणजे या ठिकाणी घेतो मी ही ड्रॉईंग 15,000. त्याच्यातून मायनस केले तर या ठिकाणी राहतील पहा 60,300 रुपये. म्हणजे ममताचं त्या ठिकाणी कॅपिटल किती राहील 60,300. आता नेहाचं कॅपिटल आपण काढू. नेट प्रॉफिट या ठिकाणी ॲड करा. नेट प्रॉफिट 3,300. तर या ठिकाणी बेरीज केली आपण 97,800 रुपये बेरीज आलेली आहे नेहाच्या कॅपिटलची. आणि ह्या 97,800 मधून हे 21,000 ड्रॉईंगचे आणि सॅलरी टू ममताला जी यांनी सॅलरी दिलेली आहे 9,000 असे 21 आणि 9 किती होतात 30,000. 30,000 ह्या 97,800 मधून मायनस करा. आलं लक्षात. तर हे 30,000 मायनस केले तर या ठिकाणी राहतील पहा 67,800 रुपये. 67,800 रुपये त्या ठिकाणी राहतील. आणि अशा पद्धतीने यांचं हे कॅपिटलचं बॅलन्स त्या ठिकाणी राहील. आता आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची बेरीज करू आणि असेट साईडची बेरीज. तर पहा ही बेरीज येते 1,71,300. 1,71,300 रुपये ही बेरीज येईल. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. धन्यवाद.